झणझणीत चमचमीत मोड आलेल्या मटकीचा रस्सा किंवा मोड आलेल्या मटकीची उसळ वेगळ्या पद्धतीने 10 मिनिटात झटपट तयार होणारी कच्च्या वाटणाची पौष्टिक चवदार मटकी उसळ या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार 10 मिनिटात झटपट तयार होणारी झणझणीत चमचमीत मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी किंवा मटकीची उसळ। मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल मोड आलेले मटकी। तर इथे मी 2 वाट्या मोड आलेली मटकी घेतली आहे। मटकीला मोड मी घरीच आणले आहेत। त्यासाठी 1 वाटी मटकी निवडून घेतली। 2-3 पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर 4 वाट्या कोमट पाण्यात मटकी 6 ते 7 तास भिजवून घेतली। मटकी व्यवस्थित भिजल्यानंतर चाळणीत मटकी घेऊन स्वच्छ धुवून घेतली। 3 ते 4 मिनिटांपर्यंत मटकीतलं पाणी निथळू दिलं। त्यानंतर मटकी कॉटनच्या स्वच्छ कपड्यात घट्ट बांधून एअरटाईट डब्यात 7 ते 8 तास मटकीला मोड आणण्यासाठी ठेवली। तर तुम्ही बघू शकता मटकीला छान असे मोठे मोड आलेले आहेत। जर तुम्हाला मटकीला अजून जास्त मोड हवे असतील तर 2 ते 3 तास अजून मटकीला एअरटाईट डब्यात राहू द्या, म्हणजे याच्यापेक्षाही जास्त मटकीला मोठे मोड येतील। जर तुम्ही मटकी भिजवायला विसरला असाल किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही बाजारातून रेडीमेड मोड आलेली मटकी घेऊ शकता, किंवा मी सांगितलेल्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही मटकीला मोठे मोड आणू शकता। तुम्ही मोड न आणता भिजवलेल्या मटकीची सुद्धा उसळ बनवू शकता, पण मोड आलेली मटकी पचायला हलकी आणि पौष्टिक असते। आता मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी मटकी तयार करून घेतली आहे। आता मोड आलेल्या मटकीची झणझणीत चमचमीत रस्सा भाजी बनवूया। मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे। कुकरमध्ये मटकीची रस्सा भाजी लवकर तयार होते। तुम्ही पातेल्यात किंवा कढईत सुद्धा मटकीची रस्सा भाजी बनवू शकता। मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलंय। जर तुम्हाला मटकी भाजीला जास्त तरंग हवी असेल तर तुम्ही अजून 1-2 चमचा तेल ॲड करू शकता। मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून जिरं घातलंय। जिरं तेलात फुटल्यानंतर त्यात 2 चिमूट हिंग घालूया आणि अर्धा टीस्पून हळद ॲड करूया। तेलात हळद आणि हिंग व्यवस्थित एकजीव करून घेऊया। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची, नाहीतर हिंग आणि हळद जळेल। त्यात आता मोड आलेली मटकी घालूया। चवीनुसार मीठ ॲड करूया। आता गॅसची फ्लेम मीडियम करून मटकीत मीठ, हळद, हिंग व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर इथे मी मटकीमध्ये मीठ, हळद, हिंग व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांपर्यंत तेलावर मटकी आपण परतून घेऊया। जर तुम्ही कुकरमध्ये मटकीची उसळ बनवत असाल तर या पद्धतीने तेलावर मटकी परतून घ्या। तर इथे मी 2 मिनिटांपर्यंत मटकी व्यवस्थित परतून घेतली। मटकीला थोडं पाणी सुटलंय। आता गॅसची फ्लेम स्लो करून 2 ते 3 मिनिटांसाठी मटकी आपण झाकण न लावता शिजवून घेऊया। 2 मिनिटांपर्यंत मटकी शिजते तोवर आपण कच्चं वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात 1 मीडियम साईज कांद्याचे छोटे तुकडे करून घेतले आहेत। 8 ते 10 लसूण पाकळ्या ॲड करायच्या। 1 इंच आलं छोट्या तुकड्यात कट करून घेतलंय, ते घालूया। तसंच 1 तिखट हिरवी मिरची 2 तुकड्यात कट करून घेतली, ती घालूया। 1 मीडियम साईज टोमॅटो मोठ्या तुकड्यात कट करून घेतलाय, तो घालूया आणि 2 चमचे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालूया। आता पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून वाटण तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून कच्चं वाटण तयार करून घेतलंय। 2 मिनिटात आपलं कच्चं वाटण तयार झालंय। तेवढ्या वेळात मटकी छान तेलावर शिजली आणि मटकीला तेल सुटलंय। स्लो फ्लेमवर मटकी आपण खालीवर करून घेऊया। मटकी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता त्यात तयार केलेलं कच्चं वाटण घालूया आणि सुके मसाले ॲड करूया। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा घरगुती गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर 1 चमचा घरगुती गरम मसाला ॲड करा। आता गॅसची फ्लेम मीडियम करून मटकीत सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया। मटकीत मसाले मिक्स करायला 2 मिनिटं लागतील। मटकीत मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत मसाल्यासोबत मटकी आपण परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम फ्लेमवर मसाल्यांसोबत मटकी खमंग परतून घेतली। मटकी परतून तयार झाली आहे। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 मिनिटांपर्यंत मसाला आपण शिजवून घेऊया।
2 मिनिटं होत आली, झाकण उघडूया। मसाला व्यवस्थित शिजला आहे आणि मसाल्याला तेलही सुटले आहे। आता मटकी आपण खालीवर करून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची। स्लो फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत मटकी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। स्लो फ्लेमवर मटकी छान मिक्स करून झाली। त्यात आता 2.5 कप गरम पाणी ॲड करूया। तुम्ही सुद्धा गरम पाण्याचाच वापर करा। गरम पाणी घातल्याने मटकीला छान अशी तरंग येते आणि मटकी लवकर शिजते। तर इथे मी 2.5 कप गरम पाणी घातले। जर तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल तर अजून अर्धा कप पाणी ॲड करू शकता आणि जर रस्सा घट्ट हवा असेल तर 2 कप पाणी ॲड करा। मटकीत पाणी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मटकी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे मी मटकीचा रस्सा व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम फ्लेमवर 1 शिटी घ्यायची। शिटी झाल्यानंतर गॅस बंद करायचा। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। आता कुकर थंड झाला आहे। कुकरचं झाकण उघडूया। तर तुम्ही बघू शकता चमचमीत मटकीची उसळ तयार झाली आहे। कुकरच्या एका शिटीत मटकी व्यवस्थित शिजली आहे। मटकी जरा सुद्धा गाळ झाली नाही आणि मटकीचा झणझणीत तरीदार रस्सा तयार झालाय। तर या पद्धतीने कच्च्या वाटणाची कुकरमध्ये झटपट मटकीची उसळ तुम्ही बनवू शकता। मटकीची उसळ तुम्ही सकाळच्या डब्यासाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। या पद्धतीने कच्च्या वाटणाची कुकरमध्ये 10 मिनिटात तयार होणारी झणझणीत चमचमीत मटकीची रस्सा भाजी किंवा मटकीची उसळ नक्की ट्राय करा। आजची झटपट तयार होणारी चमचमीत मटकीची रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।